थांबा, जर तुमच्याकडे ई श्रम असेल तर तुमच्या खात्यात दर महिन्याला 3,000 जमा. सध्या सोशल मीडियावर याबाबत मोठी बातमी आलेली आहे. नक्की 3,000 कोणाला मिळणार आहे? तर चला बघूया. सर्वप्रथम आता जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेले नसेल तर लगेच ई श्रम कार्ड काढून घ्या. आता तुम्हाला दाखवणार आहे की तुमचे 3,000 कोणत्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. सर्वात पहिले तुम्ही तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे ई श्रम कार्ड. जसं तुम्ही ई श्रम कार्ड टाकेल सर्चवरती क्लिक करा. पहिली जी लिंक येईल जी की तुम्हाला इथे दिसेल ई श्रम या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. तर इथं आपण जे क्लिक करून घेऊया. जसं तुम्ही यावरती क्लिक केला तर या अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर यामध्ये गो टू मेन पेज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. आता सर्व ई श्रम धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलेले नसेल तर लगेच ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे. आता तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होते, कोणाला मिळणार आहे, तर ते देखील आपण इथं पाहणार आहे. सर्वात पहिले आता आपल्याला चेक करायचं आहे. आता तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलेले असेल ते लगेच अपडेट करून घ्या. अपडेट कसं करायचं आहे तर इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिसेल. तर आता तुमचा UAN नंबर इथं टाकायचा आहे 12 अंकी. तुमची डेट ऑफ बर्थ टाका. कॅप्चा टाकून गेट मोबाईल OTPवरती क्लिक करा. OTP टाकून लॉग इन करू शकता. तर आता जर तुमच्याकडे UAN नंबर नसेल तर ते कसं लॉग इन करायचं आहे हे आपण इथं पाहणार आहे. सर्वात पहिली तर बॅक येऊन जायचं आहे आपल्याला. बॅक आल्याच्या नंतर इथं आपण थोडं अधिक बॅक येऊन जाऊ. तर आत्ता आपल्याला क्लिक करायचं आहे जे की न्यू रजिस्ट्रेशन. कशावरती क्लिक करायचं आहे? न्यू रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यावरती आपण जसे क्लिक कराल तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. आता सर्वप्रथम यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. काय टाकायचं आहे? तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. आणि दोन्ही ऑप्शन इथं नाही करायचे आहे. काय करायचं तुम्हाला? सर्वप्रथम लाभार्थ्यांचा जर कोणाचा कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत हे पाहण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा टाका आणि या दोन्ही चेकबॉक्सवरती क्लिक करा. OTP सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण माहिती भरून घेऊया. यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे. हा जो कॅप्चा इथं टाकून घ्या आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTPसाठी थोडा वेट करा. OTP इथं आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण जे इथून कॉपी करून घेऊया. OTP आपण इथं इंटर करून घेऊ. यानंतर इथं कॅप्चा जसे ते टाका आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आपण आपला जे की इथं OTP टाकलेला आहे आणि कॅप्चा टाकलेला आहे सबमिटवरती आता आपल्याला क्लिक करायचं. तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. तर आता आपल्याला आधार KYC म्हणजे आता आपल्याला लाभार्थ्यांचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. तर आता इथं तुम्हाला 4 अंकी इथं 4 अंक इथं 4 अंक इथं तर तुम्ही व्हर्च्युअल ID देखील इथं टाकून लॉग इन करू शकता. तर आपल्याकडे आधार नंबर आहे तर आधार नंबर टाकून इथून लॉग इन घेणार आहोत. हे काही OTPच्या थोडं आहे. इथं आता OTP ॲटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाईल. इथं लाभार्थ्यांचा आधार नंबर टाका. हा जो कॅप्चा आहे जसेच्या तसा इथं टाका आणि या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं जे आपण या चेकबॉक्सवरती तुम्हाला या पद्धतीने क्लिक करायचं आहे. तर आता आपला आधार नंबर टाकून घेऊया आपण आणि कॅप्चा टाकून घेऊ आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपण लाभार्थ्यांचा आधार नंबर कॅप्चा देखील टाकलेला आहे. तर आता सबमिटवरती क्लिक करू. जसं तुम्ही त्यावरती क्लिक कराल तर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. आधार नंबर इज ऑलरेडी रजिस्टर्ड ई श्रम पोर्टल. म्हणजे तुमचं जे की यामध्ये ई श्रम पहिलेच यामध्ये रजिस्टर्ड आहे. जर नसेल तर त्यावरती आधार नंबर टाकून तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरून तुम्हाला ई श्रम काढता येते. तर आता यामध्ये टू अपडेट प्रोफाईल डाउनलोड UA कार्ड. आता प्लीज हिअर म्हणजे क्लिक हिअर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यावरती आपण जे काही क्लिक करून घेऊ. जसं की आपण यावरती क्लिक केलं तर आता आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. कोणता मोबाईल नंबर टाकायचा आहे? ज्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक आहे ते टाका आणि इथं कॅप्चा टाका हवाला आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं. तर इथून तुम्ही कॅप्चा देखील रिफ्रेश करू शकता. तर आता आपण लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर टाकून घेऊ आणि कॅप्चा टाकून घेऊ. तुम्ही जसे सेंड OTPवरती क्लिक कराल तर एक OTP तुमच्या मोबाईलवर सेंड झालेला असेल. तर OTP आपण जे इथं कॉपी करून घेतलेला आहे तर OTP तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे. तर OTP आपण जे काही इथं पेस्ट करून घेऊया. तर इथं तुमचा जो काही कॅप्चा आहे इथं OTP सेंड झालेला आहे. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट OTP करता येणार आहे. हा जो कॅप्चा इथं टाकून घ्या. OTP आपण इथं टाकून सबमिटवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता लॉग इन युझिंग आधार. तर आता आपल्याला आधार थ्रू लॉग इन करायचं आहे की ID थ्रू. तर आता आपण आधार नंबर थ्रू इथं लॉग इन करणार आहोत. तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका आणि इथं हा जो कॅप्चा टाका आणि सबमिट हा यावरती क्लिक करायचा. तर आपण आता
आपल्या प्रोफाईलमध्ये एंटर करणार आहोत. तर आता आपण आपल्या लाभार्थ्याचा आधार नंबर टाकून घेऊ. यानंतर हा जो कॅप्चा आहे जसाच्या तसा इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा जर घेत नसेल तर तुम्हाला पुन्हा रिफ्रेश कॅप्चा करून पुन्हा कॅप्चा इथं आपला टाकून घ्यायचा आहे. तर इथं आपण कॅप्चा एंटर केलेला आहे. तर कॅप्चा एंटर केलेला आता आपण आपला आधार नंबर टाकून घेऊ. त्यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलवरती एक पुन्हा OTP येईल. तर OTP आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथं पेस्ट करायचा आहे. तर OTP आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण जे काही इथं एंटर करून घेऊ. OTP आपण इथं टाकलेला आहे. यानंतर आता हा जो कॅप्चा आहे जसंच्या तसा कॅपिटल स्मॉल जर कॅप्चा घेत नसेल तर तुम्हाला पुन्हा कॅप्चा इथं टाकायचा आहे. तर इथं आपण कॅप्चा जे इथं एंटर करून घेत आहे. तर आता कॅप्चा टाकल्यानंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे या व्हॅलिडेट ऑप्शनवरती. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण क्लिक करून घेऊ. क्लिक केल्याच्या नंतर आता आपण यामध्ये लॉग इन झालेलो. आता यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, जे काही तुमच्या ID नंबर, UAN नंबर तुम्हाला इथे दिसेल, तुमचा फोटो वगैरे जे काही आधारप्रमाणे इथं तुम्हाला दिसेल. तर इथं तुम्हाला दिसेल अपडेट प्रोफाईल. तर आता यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे जे की अपडेट प्रोफाईल. यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर इथं तुम्हाला तुमचं जे काही ऑप्शन इथं येऊन जाईल. यामध्ये आता तुमचं बँकेची डिटेल्स आहे, इन्कम आहे, एज्युकेशन आहे, त्याचप्रमाणे इथं स्किल आहे, यानंतर तुमचा ॲड्रेस आहे. आता यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे बँक डिटेल्स. आता यामधून तुम्हाला बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये चेक करा की तुमचं कोणतं बँकेचं पासबुक दिलेलं आहे, ते बँकेचं पासबुक अपडेट आहे की नाही. यानंतर तुम्ही चुकीचा बँक पासबुक नंबर दिला का, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला येस ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता आपण येसवरती क्लिक करणार आहोत. येसवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आपला जे काही बँकेचे डिटेल्स आहे यामध्ये तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर 2 वेळेस पाहायला मिळेल. यानंतर अकाउंट नंबर, IFSC कोड, जी की आपली कोणती बँक आहे हे तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर यामध्ये जे की आपण इथं सविस्तर डिटेलमध्ये माहिती टाकलेली आहे, कोणती बँकेची डिटेल्स आहे, हे ओके आहे सर्व आपलं. तर इथं तुम्हाला अपडेटचं ऑप्शन दिसेल. या अपडेटवरती जाऊन तुम्ही यामध्ये बदल देखील करू शकता. तुमची जर माहिती काही चुकीची असेल ते, तर अपडेटवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर यामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल कंटिन्यू. तर आता प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन आपण ब्लर केलेली आहे. तर कंटिन्यूवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमची जे काही प्रोफाईल आहे इथं अपडेट होऊन जाईल. तर इथं अपडेट आपलं झालेलं आहे. याचप्रमाणे तुम्ही जी काही स्किल आहे येस यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही काय सिलेक्ट केलेलं आहे हे तुम्हाला इथे दिसेल. तर यामध्ये कोणकोणतं आहे, किती इयरचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही कोणतं तुमचं काय शिक्षण टाकलेलं आहे, हे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर आता यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, एज्युकेशन इन्कम असेल, बँक डिटेल्स असेल. तर आता तुमचे जे काही 3,000 आहे ते या खात्यामध्ये आता सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओज इथं व्हायरल होत आहे. आता सरकारने अशी कोणतीही घोषणा सध्या तर केलेली नाही आहे. म्हणजे याचे जे काही समोर चालून जे काही आता जसं आपण जे काही कार्ड काढतो एखादं, तर त्यामध्ये आपले पैसे इथं जमा होते. याच पद्धतीने जे काही श्रम कार्ड म्हणजे जे काही कामगार आहेत तर अशांसाठी हे आहे कार्ड आहे. आता जे काही लॉकडाऊनमध्ये बरेच लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचलेला नव्हता, आता या पद्धतीसाठी हे कार्ड इथं काढण्यात आलेलं आहे. लवकरच यावरती जे काही चर्चा होऊन यामध्ये पैसे खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, कमेंट आणि अफवावरती कोणीही लक्ष देऊ नका. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.